नमस्कार मित्रांनो, आज 11 एप्रिल 1827 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांचं आडनाव हे पहिलं गोरे होतं आणि हे आडनाव त्यांना कोणी दिलं तर हे आडनाव त्यांना पेशव्यांनी दिले. सातारा कटगुण या ठिकाणी त्यांचं मूळ गाव आहे आणि ते त्यांचे वडील हे त्यांच्या वडिलांचं नाव गोविंदराव, आईचं नाव चिमणाबाई आणि हे काय होते, पुण्यामध्ये फुलांचा व्यवसाय करण्यासाठी आले होते, म्हणून फुले हे त्यांचं आडनाव आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले हे तर नाव आपल्या देशाचं हे अजरामर असं नाव आहे आणि त्यांच्याबद्दलच आज आपण माहिती पाहणार आहोत. तर त्यांचा जन्म 1827 रोजी झाला 11 एप्रिलला आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जो बदल घडवलेला आहे, जे त्यांचं योगदान आहे आपल्या देशासाठी, ते खूप मोठं आहे. काय झालं तर ते ख्रिश्चन मिशनरी शाळेमध्ये शिकायला होते आणि त्यावेळी त्यांचं थॉमस पेन यांचा राईट्स ऑफ मॅन ह्या पुस्तकाचा प्रभाव त्यांच्यावरती पडला आणि त्यांनी काय केलं तर जी गरीब आणि वंचित जनता आहे त्यांच्यासाठी मोठं कार्य केलं आहे. 1 जानेवारी 1848ला भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा केली. त्यांनी पहिले मुलींची शाळा चालू केली, परंतु पहिल्यांदा त्यांनी काय केलं, त्यांच्या बायकोला शिकवलं. त्यांच्या बायकोचं नाव काय आहे तर सावित्रीबाई फुले हे आपण जाणूनच आहे आणि त्यांचं गाव कुठलं तर पाळगाव खंडाळा, खंडोजी नेवसे पाटील यांची मुलगी असं आहे. आणि त्यांनी हे आपल्या जीवनामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे आणि मुलींना शिक्षण देण्याचं काम हे केलेलं आहे. प्रथमतः ज्यावेळी भिडेवाड्यामध्ये त्यांनी शाळा चालू केली त्यावेळी 8 मुली शाळेमध्ये होत्या आणि आपणाला माहितीच आहे, लहूजी साळवे, लहू मांग आपण ज्यांना म्हणतो, ते काय करायचे तर पोत्यातून मुली भरून आणायच्या आणि त्या ठिकाणी शिक्षणासाठी काय करायचे, ह्यांच्या वाड्यामध्ये आणायच्या आणि ते काय होते तर महात्मा फुले यांचे वस्ताद होते. आणि तुम्हाला लहूजी मांग हे माहिती असेल, हे कोणाचे वस्ताद होते तर ह्यांचे सुद्धा वस्ताद होते, लोकमान्य टिळक यांचे. लोकमान्य टिळक हे काय होते तर महात्मा फुले यांचे मित्र होते. ज्यावेळी ते तुरुंगातून सुटून आले होते त्यावेळी त्यांची हत्तीवरून वरात काढली होती महात्मा फुलेंनी. कोणाची तर टिळकांची. म्हणजे बघा, हे आपल्याला ह्या गोष्टी अशा माहिती नाहीत. महात्मा फुलेंनी काय केलं, वाड्यामध्ये शाळा तर सुरू केल्याच, परंतु काय केलं, ज्यावेळी म्हणजे महिलांचं काय होत होतं, ज्यावेळी नवरा एक्सपायर झाल्यानंतर काय व्हायचं, त्यांचं केश वपन केलं जायचं आणि त्यांना घरामध्ये एका साईडला बसवलं जायचं. मग त्यांनी काय केलं तर तळेगाव डमडेरे या ठिकाणी न्हाव्यांचा संप केला आणि त्यामुळे काय झालं तर हे ज्या लेडीज आहेत त्यांचं काय झालं, केश वेपन थांबलं गेलं असं आहे. म्हणजेच बघा, हे काय केलेलं आहे त्यांनी, ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी तर काम केलेलंच आहे, परंतु जी समाजामध्ये प्रथा परंपरा आहेत त्या कुठंतरी थांबवण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. इव्हन महिलांसाठी काय केलेलं, ज्यावेळी विधवा महिला असायच्या त्यांना काय व्हायचं, वाईट नजर पडायची समाजाच्या आणि त्याच्यातून काय व्हायचं की मूल राहायचं. आता मूल राहिल्यानंतर काय व्हायचं, त्यांना म्हणजे कसं आहे, आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता. हे काय केलं की महात्मा फुल्यांनी जाणून घेतलं, म्हणून त्यांनी काय केलं तर बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली आणि त्या ठिकाणी काय सांगितलं विधवांना की तुम्ही या ठिकाणी येऊन राहा आणि तुमच्या मुलांना जन्म द्या. इव्हन त्यांनी काय केलं होतं, काशीबाई ही ब्राह्मण स्त्री होती, तिचा मुलगा हा दत्तक घेतला होता, त्याचं नाव यशवंत आणि त्याला डॉक्टर केला होता असं आहे. ते स्वतः काय होते तर मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी कॅनॉल बांधले. इव्हन आपण काय बघतो, जो बोगदा आहे कुठला, कात्रजचा बोगदा, त्याला चुना जो आहे, चुना सप्लाय करायचं काम हे त्यांनी केलं होतं. इव्हन रात्रशाळांची स्थापना सुद्धा त्यांनी केली होती. हे मोठं व्यक्तिमत्व आहे. म्हणजेच काय आहे, जर आपण बघितलं 1882ला ज्यावेळी हंटर कमिशन आलं होतं त्यावेळी जो शेत सारा व्हायचा, त्या शेत साऱ्यामधून जे 12 वर्षाखालील मुलं मुली आहेत त्यांना सक्तीचं शिक्षण द्यावं असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यांनी पुस्तकं लिहिली, जसं की सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिलं. तर सार्वजनिक सत्यधर्म कसं आहे पुस्तक, तर त्यावेळी काय झालं होतं, त्यांना अर्धांगवायू झाला होता आणि त्यांचा काय होता, जो उजवा हात आहे तो काय पडला होता, अर्धांगवायूनी चालत नव्हता. मग त्यांनी काय केलं तर डाव्या हाताने हे पुस्तक लिहिलेलं आहे. इव्हन गुलामगिरी हे सुद्धा पुस्तक लिहिलेले आहे. तृतीय रत्न हे त्यांचं नाटक आहे. आणि काय आहे, त्यांनी काय सांगितलं होतं, सर्व साक्षी जगतपती त्याला नको कुणाची मध्यस्थी. त्यांनी निर्मिकाला देव मानलं होतं, म्हणजे देव कुणालाही दगडाधोंड्याला मानू नका, तुम्ही काय करा, निर्मिकाला देव माना असं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यांनी काय म्हटलं होतं, विद्येविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना
मती गेली आणि मती विना वित्त गेले आणि हे सगळं कोणी केलं तर एका अविद्येनं केलं असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे बघा त्यांनी जे शिक्षणासाठी काम केलेलं आहे ते खूप मोठं काम केलेलं आहे. इव्हन आपण बघितलं बाबासाहेब शिकले हे कशामुळे तर त्यांनी केलेले कार्य. काय व्हायचं ज्यावेळी इंग्रज यायचे त्यावेळी इंग्रजांनी काय केलं होतं की शूद्रांना काय केलं होतं, शूद्रांना हे शिक्षण नव्हतं. परंतु ज्यावेळी काय केलं ज्योतिबा फुलेंनी काय केलं, हे जे म्हणजे महार मंडळी साठी सुद्धा काय केलेले आहे, शाळा वगैरे काढलेल्या आहे आणि त्याच्यातून काय झालेलं आहे, गरीब लोकांचा वंचित लोकांचा उद्धार झालेला आहे. इव्हन काय यांच्या कार्याबद्दल जे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आहेत त्यांनी काय म्हटलं होतं, महात्मा फुले हे महाराष्ट्राचे काय आहेत, मार्टिन ल्युथर आहेत आणि देशाचे बुकर टी वॉशिंग्टन आहे असं म्हटलं होतं. इव्हन आपण बघितलं गेलं तर काय झालं होतं, सायनच्या कोळीवाद्यामध्ये त्यांना काय केलं, राव बहादूर वडेदार आहेत त्यांनी काय केली, महात्मा ही पदवी दिली आणि महात्मा पदवी ही त्यांना कुणी दिलेली आहे तर जनतेने दिलेली आहे. जनतेच्या वतीनं राव बहादूर वडेदार यांनी काय केलेलं आहे, त्यांना ही पदवी दिली. हा असा मोठा समाज सुधारक आपल्या देशामध्ये जन्माला आला हे खरंच आपलं भाग्य मानलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं काय शिक्षणाची सुरुवात ही पहिल्यापासून त्यांनी केली. इव्हन बघितलं होतं राजा राममोहन राय यांनी काय केली होती, सतीची प्रथा ही काय केली होती, बंद केली होती आणि त्याचं पुढं कार्य चालू ठेवायचं. म्हणजेच कसं विधवा राहायच्या आणि त्यांचं जे केस वेपन केलं जायचं ते थांबवायचं काम सुद्धा ह्यांनी केलं होतं. बघा आता म्हणजे ज्यावेळी हे पण आलं होतं, काय आली होती, ह्याची साथ आली होती, प्लेगची साथ आली होती, तर ते थांबवण्याचं काम म्हणजे त्यावेळी सुद्धा काय केलं होतं, जी गरीब जनता आहे त्यांच्यासाठी कोणी कार्य करणार नाही तर त्यांना जेवण वगैरे द्यायचं, त्यांच्यासाठी काय करायचं आहे, जे औषधं वगैरे पुरवठा करायचं काम हे त्यांनी केलं होतं. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी खूप मोठं असं काम केलेलं आहे. ते कॉन्ट्रॅक्टर होते ते सुद्धा माहिती आहे. त्यांनी काय केलं होतं, असे बंधारे साठवून त्याच्यामध्ये शेती कशी करायची हे सुद्धा त्यांनी सांगितलं. म्हणजे बघा हा एक मोठा समाज सुधारक ज्याने की आपल्या देशासाठी खूप मोठं योगदान दिलं आहे. त्याच्याबद्दल 4 शब्द बोलावे असं मला आज वाटलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.